MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH लोकांवर अन्याय केले ते योग्य नव्हते। अगदी लहान लहान मुलांना सुद्धा त्यांनी नेलं की केवळ संघाचा कार्यकर्ता या म्हणून लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं अरे हा संघाचा कार्यकर्ता आहे। हे सर्व संघाचेच आहेत का तुम्ही? सर्व संघाचेच आहात का? आणि नक्की लढा कशासाठी होता आणि नक्की कशा संदर्भात तुमचा विरोध होता? एकंदरीत सर्व एकत्र आले होते। माझं नाव मनोहर दिगंबर अत्रे। TV9चं आजचं तुम्ही जे काही उपक्रम चालवलाय त्याबद्दल आभार। त्यावेळेला आजच्या पिढीला देशभक्त कसे असावेत हे 75 ते 77च्या काळामध्ये ज्यांनी सत्याग्रह केला त्यांचा एक आदर्श हे आहे। काय वाटतं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे, शासनाकडनं सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर त्यावेळेला आमच्यासारखे, त्यावेळेला मी 25 वर्षाचा होतो, नुकतीच नोकरी लागली होती आणि माझ्यासारखे अनेक संघाचे कार्यकर्ते घरादारावर तुळशीपत्र ठेवून सत्याग्रहामध्ये उतरले। कोणी अंडरग्राऊंड पत्रकं वाटण्याचं आणि आमचे कार्यक्रम चालू होते ते कशा पद्धतीने, तर आम्ही एकत्र यायचो। कधी कोणाकडे सत्यनारायणच्या पूजेचं निमित्त करून किंवा कोणाचा वाढदिवसाचं निमित्त करून अनेक उपक्रम, कोणाकोणाचे काहीतरी कारणानिमित्त आम्ही एकत्र यायचो आणि त्या ठिकाणी आम्ही आयोजन करायचो। पुढचा कार्यक्रम कसा करायचा, कशा पद्धतीने आपण कार्यक्रम केला पाहिजे या पद्धतीने त्याचं नियोजन करायचो आणि सत्याग्रहाचं सुद्धा अशा प्रकारे नियोजन करून सत्याग्रहामध्ये उतरलो। माझे वडील दिगंबर सखाराम म्हात्रे हे स्वातंत्र्य सैनिक, म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्यावेळेला सत्याग्रह झाला 1932 साली, त्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता। येरवडा जेलमध्ये त्यांना 8 महिन्याची शिक्षा पण झाली होती आणि घरातलं माझ्या वडिलांकडून मला आणि माझ्या भावाला, माझा भाऊ सुद्धा संघाचा कार्यकर्ता आहे आणि त्याने सुद्धा अंडरग्राऊंड बरेच कामं केली। पत्रकवर नक्कीच काही लोक आहेत त्यांना देखील आपण विचारणार आहोत आणि या ठिकाणी विलास शंकर साने असं एक नाव आहे, शिशिर रामचंद्र साने हे देखील यांना सत्याग्रहामध्ये सामील होते। दोघेही भाऊ आहेत, जुळे भाऊ, चुलत भाऊ। कशा प्रकारचा सामना त्यावेळेस करावा लागला तुम्हाला? ती परिस्थिती कशी होती? कुटुंबियांना सोडून बाहेर राहावं लागायचं? जेव्हा आणीबाणी सुरू झाली, संघावर पण बंदी आली आणि मी पडगे शहर कार्य म्हणून काम करत होतो आणि मला माहीत होतं का आमच्यावर पोलिसांची नजर आहे। आम्ही अंडरग्राऊंड आलो आणि जे भीतीचं वातावरण होतं देशामध्ये, गावामध्ये, काम कसं उघड काम कसं करायचं, लोकांना काय बाहेर येऊन बोलणं मुश्किल होतं। आम्ही त्यावेळेला अंडरग्राऊंड राहून पत्रकं वगैरे काढायचो, सायक्लोटाईज पत्रिका काढायचो आणि गावोगावी जाऊन रात्रीच्या वेळेला सर्वांना पटवून द्यायचं। काय पत्रक असायचं नक्की? त्या पत्रामध्ये काय उल्लेख असायचा आणि कोणाच्या विरोधात हा लढा असायचा? त्यामध्ये आम्ही असं उल्लेख करायचो की देशातले जे प्रमुख विरोधी पक्ष नेते होते त्यांना सगळ्यांना अटक केली, निरनिराळ्या चांगल्या संघटना त्यांच्यावर बंदी घातली, पेपरवाल्यांवर बंदी घातली, तुम्ही कुठलं काम करायचं नाही, एकत्र यायचं नाही, हे सगळी एवढी दडपशाही की दुसऱ्याशी बोलायला पण आम्हाला भीती वाटायची। हे वातावरण संपवण्यासाठी आम्ही संघाने आम्हाला सांगितलं की आता काही दिवस शाखा बंद ठेवा, परंतु आपलं काम चालूच ठेवायचं आहे, लोकांमध्ये जागृती करायचीच आहे। आणि मी लोकांना सांगितलं की हे जर असं चालू राहिलं तर आपल्या देशाचं काय भलं होणार नाही, म्हणून आपण याच्या विरुद्ध आवाज उठवावा आणि आम्ही प्रयत्न केला। पडग्यामध्ये आम्ही 43 जणांनी सत्याग्रह केला। ठाणे जिल्ह्यात पहिला मोठा सत्याग्रह आम्ही केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला 1 महिन्याची शिक्षा झाली। ठाणा जेलमध्ये आम्ही ती शिक्षा भोगली। नक्कीच त्यावेळेसचा अनुभव सर्वांनी सांगितलेला आहे, तुमचा काय वेगळा अनुभव आहे आणि एकंदरीत पाहिला तर त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, नक्की रोष कशावरती होता तुमचा, कोणावरती होता नक्की? आणीबाणीवरती कशावरचा रोष? बघा, आपली भारतीय राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेच्या तरतुदींची जेव्हा गळचेपटी होते आणि कारण नसताना ती जी इमर्जन्सी स्वतःचं पद राखण्याकरता त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने किंवा इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लादली त्या आणीबाणीचा निषेध करणं हे गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे जी गळचेपी झाली होती की इव्हन पत्रकार जो आहे, कोण बातमीदार जो आहे, त्यांनी सुद्धा जोपर्यंत सरकार सांगत नाही किंवा त्यांना दाखवल्याशिवाय कोणती बातमी प्रसिद्ध करता येणार नाही, तर ही जी लोकशाहीची गळचेपी चाललेली होती त्याचा निषेध करण्याकरता आम्ही हा सत्याग्रह केला
आम्ही आमच्या मनाने गेलो. माझं वय 22 वर्षाचं होतं. मी शिकत होतो. मला अनेक गोष्टीच्या धमक्या देण्यात आल्या. मला सांगितलं तुझं करिअर खराब होईल, तुला शिकता येणार नाही, तुला काय करता येणार नाही, पुढचं तुझं गेलं, तुझं जीवन जे आहे ना जेलमध्ये सडून जाईल. किती दिवस काढले जेल? आम्हाला साधारणतः जेव्हा पकडले तेव्हा 8 दिवस पोलीस कस्टडीत ठेवले होते. नंतर कोर्टासमोर उभे केलं तेव्हा आम्हाला शिक्षा झाली 21 दिवसाची. आणि ती 21 दिवस शिक्षा झाल्यानंतर आम्ही डिसेंबरच्या महिन्यामध्ये 76 साली आम्हाला शिक्षा झाली आणि आम्ही जानेवारीमध्ये सुटलो. काय वाटतं आज मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने, फडणवीसच्या स्वाक्षरीने आज या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे, पुरस्कृत करण्यात आलेलं आहे, त्यांच्याबद्दल काय सांगा? मी महाराष्ट्र शासनाचे आणि मुख्यमंत्र्यांचे आणि ज्या ज्या लोकांचे आम्हाला सन्मानपत्र देण्याकरता जो पाठिंबा मिळाला आहे, ते पत्रकार असो, ते कोणी जनता असो, ज्या ज्या लोकांनी हे कौतुक आमचं करावं याकरता जे प्रमाणपत्र त्यांनी द्यायला सरकारला जी विनंती केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार आहे. पत्रकारांचे पण आभार आहे. नक्कीच या ठिकाणी ज्यावेळेस इंदिरा गांधींचं यावेळेस राज्य होतं, त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं, त्यावेळेस आणीबाणी आणली होती. आणीबाणी घोषित केल्यानंतर अनेकांना जे ते बंदिवास करण्यात आलं होतं. मात्र त्याचा रोष देखील अजून देखील आहे. मात्र सध्या तरी फडणवीस सरकारने या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र दिल्यामुळे त्यांना कुठेतरी आता आनंदाचे क्षण आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा आणीबाणी लागू नये असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे सरकार आता कशा प्रकारचं पुढे राज्य चालवतं हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश थोरा, TV9 मराठी, ठाणे. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.